तुमचं नाव सांगा पूर्ण. प्रतिभा राजू तुझा. काय तुमचा अनुभव बाह्याविषयी? हा, माझा मुलगा आता 6 वर्षाचा होता तेव्हापासून तो तरी पण तो बोलत नव्हता. अच्छा. पण मला त्यामुळे जास्त टेन्शन आलेलं. हा बोलतच नाही, बाकीच्या मुलांसारखा हा नॉर्मल बिहेवियर करत नाही, तेही मला टेन्शनच होतं. म्हणून मग मी आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर बोळे, त्यांच्याशी मी कन्सर्न केलं. त्यांनी मला तुमचं नाव रेफर केलं आणि परत मी याच्या शाळेत पण टाकलेलं. समर कॅम्प सुरू होतं, त्याच्या शाळेतले प्रिन्सिपल जे आहेत डॉक्टर बनसोडे मॅडम, त्यांनी पण मला तुमचं नाव रेफर केलेलं. तुमच्याकडे येऊन मला खूप फरक पडला. काय फरक? म्हणजे माझा मुलगा जो बोलत नव्हता, आई दादा इतके शब्द जो बोलायचा, तो आता एक पूर्ण सेंटेन्स बोलतोय. हा, आणि आता उच्चार थोडे कमी आहेत, ते होईल. तुमच्यावर विश्वास ठेवलाय मी, तेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अच्छा. आणि खुश आहात तुम्ही? एकदम एकदम खुश आहे. कुठे राहताय तुम्ही? मी गोखले नगरला राहते. अच्छा अच्छा. बोलले मॅडमला सांगितलं हा रिझल्ट तुम्हाला? हो, त्या स्वतः बोलतात की त्याच्याशी. हो का? भोळे काय बोलतो दादा? बोल की डॉक्टर मावशीची काय बोलतो? तो सांगतो त्याला काय होतं ना, तो त्याचं सांगतो. हा, मला ताप आलाय, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, उलटी होती, ते त्याचं सगळं सांगतो. मी त्याला सांगत नाही की काय बात आहे. म्हणजे मी डॉक्टरांना सांगत नाही याला काय. तुम्ही त्याच्याशी बोला, त्याला बोलला ना मी त्याला चॉकलेट देणार. हो, चॉकलेट. तुला शाळेत कोणत्या टीचर आवडतात रे? शाळेतल्या टीचर? कुठलाच टीचर नाही आवडत? बरं, तुला घरी काय आवडतं खायला? बिर्याणी. बिर्याणी? अरे बापरे, बिर्याणी. बरं, आपल्या पप्पूचं नाव काय? मयांक. बरं, आणि हे बघ, ते बघ ना, ते हे असतं बघ, सिमेंट वगैरे कालवतात, ती मोठी गाडी असते, त्याला काय म्हणतात रे? नीट सांग, नीट सांग. नीट सांग. कॉन्क्रीट मिक्सर. कॉन्क्रीट. अच्छा. रोलर वेगळा असतो, तो कॉन्क्रीट मिक्सर. तुझ्या मित्रांची नावं सांग ना. तुझे मित्र कोण आहेत? शाळेत कोण कोण आहे? मित्र. तुझ्या शाळेचं नाव काय? पूर्ण नाव सांग. बरं सांग. बरं, माझं नाव काय सांग? माझं नाव सांग ना. बरं, पप्पूचं नाव सांग. पप्पू घरी आहे पण नाव सांग. पप्पू घरी आहे पण नाव सांग ना. माझं नाव काय? बरं, माझा मोबाईल नंबर सांग. माझा मोबाईल नंबर तर सांग. असं हट्टी आहे असा खूप. इतका बोलतो ना, मम्मी तू का मारलीस, आणि मम्मी तू मला मारू नकोस, मम्मी, आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येते, ते तू पुस, तू मारलंस ना, तू पुस. तू पुस. अगदी. आता हे त्याचं बोलण्याचं प्रमाण वाढलं आणि समज पण वाढली. असं समज पण वाढली आहे. समज म्हणजे आपण त्याला पूर्वी ना, त्याला आपण का रागवतो हे कळत नव्हतं. खरंय. आता त्याला कळतंय आपण का रागवतो, कशासाठी रागवतो ते कळतंय. आता त्याला समज पण आली थोडीशी, पण त्यात अजून डेव्हलपमेंट हवी मला. आता तो कसं बोलला, आता तो इतरांशी बोलत नाही, आता तुमच्याशी ओळख नाही ना, तो बोलत नाही, पण बोलायला पाहिजे. अगदी अगदी. ओळख असू म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरशीच बोलतोय, नवीनशी बोलत नाही. म्हणजे त्याची लवकर मैत्री होत नाही, पण तसं नको ना. आपण जिथं जाऊ तिथं आपण, आता मी पुण्याची आहे त्यामुळे मी लगेच अशी माझी पण होत नाही मैत्री, पण 2 भेटीनंतर आपण बोलू शकतो ना एकमेकांशी. आता आपण 3-4 वेळा भेटून गेलोय. तुम्हाला हा जो अनुभव आहे, हा अनुभव कसा वाटतो तुम्हाला? ह्या माध्यमातून इतर जी मुलं बोलत नाही आहेत त्या आई वडिलांना काय सांगाल तुम्ही ह्या माध्यमातून? मी तर सरळ डोळे झाकून तुमचं नाव रेफर करेन. मी केलेलं आहे तसं, 2 जणांना सांगितलेलं आहे तुमचं नाव. अच्छा. ते येतील पण. ऑलरेडी तुम्ही सांगितलंय त्यांना? हो, ऑलरेडी सांगितलेलंच आहे. म्हणजे कामकाज चालू केलंय तुम्ही? हो. चालतं. ते ऍक्च्युली त्यांना आजच घेऊन येणार होते माझ्यासोबत. अच्छा. पण त्यांना कुठे बाहेर गावी जायचंय, तर ते नेक्स्ट वेडनेसडेला येतील. अच्छा. छान वाटतं हे सगळं? येस येस. Okay. I'm happy. I'm so happy, and thanks to you. Also thanks to Bole madam, Batsone madam.
अँड आवर एस हॉस्पिटल पुणे. आणि पाटणकर सरांनी खूपच छान हे मुलांसाठी छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे. ओके, थँक्यू. थँक्यू.